डिफरन्शियल इक्वेशनचं हे चौथं लेक्चर आहे. ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ओके, आता ह्याच्यामध्ये आपण डिफरन्शियल इक्वेशनचे ॲप्लिकेशन बघणार आहे. म्हणजे रिअल लाईफमध्ये त्याचा काय फायदा होतो आपल्याला डिफरन्शियल इक्वेशनचा. देर आर मेनी सिच्युएशन वेअर द रिलेशन इज रेट ऑफ चेंज ऑफ फंक्शन नोन. This gives the differential equation of the function and we may be able to solve it. डिफरन्शियल इक्वेशन वापरून बऱ्याच सिच्युएशन ज्या आहेत फंक्शनच्या स्वरूपात मांडतोय, रिलेशनच्या स्वरूपात मांडतोय, रेट ऑफ चेंजच्या स्वरूपात मांडतोय आणि त्याच्यावर आपल्याला सोल्युशन मिळतंय. पॉप्युलेशन ग्रोथ अँड ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. आता बॅक्टेरियामधली वाढ आहे, त्याच्या पॉप्युलेशनमधली वाढ आहे, कशा काय ह्याचा उपयोग होतो आपल्याला बघा. It is known as the number of bacteria cultured increases the time, and it means that the growth in the number of bacteria, its population increases at a time t, a rate change p proportional to the population present in that time. The rate of change आपण काढणार आहे. तर rate of change with respect to t. आता इथं population of p increases at a time t. Rate of change of p proportional to the proportional present at a time. त्या ठिकाणी किती वेळेस प्रेझेंट आहे त्यावेळेस आणि त्याचा बदलणारा रेट कसा आहे. dp बाय dt म्हणजे काय, पॉप्युलेशन मधला बॅक्टेरियाचा वाढण्याचा कमी होण्याचा रेट आहे तो टाइमनुसार, आणि त्यावेळेस त्या ठिकाणी असणारी पॉप्युलेशनची संख्या डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पॉप्युलेशन. तर इथे के जो आहे तो कॉन्स्टंट घेतला आपण, 0 पेक्षा मोठा आहे. मग आपण ही जो पी आहे तो इकडे डिवाइडला पाठवा, ला इकडे पाठवा, के डी टी झालं. व्हेरिएबल सेपरेबल झालं, हे काय झालं, व्हेरिएबल सेपरेबल झालं. ह्याचं इंटिग्रेशन घेऊ शकता. ही पी पी एका बाजूला मांडला आपण, टी टी एका बाजूला मांडला आपण, म्हणजे काय झालंय. आता ह्याचं इंटिग्रेशन घेता येईल, ह्याचं इंटिग्रेशन घेता येईल. तर ह्याचं इंटिग्रेशन काय असतं, खालच्या डेरिव्हेटिव्ह जर वर असेल तर इंटिग्रेशन काय असतं, लॉग ऑफ पी असतं. पीचं डेरिव्हेटिव्ह डी पी वर, तर असं असलं त्याचं लॉग ऑफ पी इंटिग्रेशन असतं. तर के कॉन्स्टंट आहे, के डी टी आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं. के तर कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशन 1 डी टीचं इंटिग्रेशन काय, टी येईल नुसतं. जर डी एक्स असतं डी एक्स आलं असतं, तर इथे के टी झालं मग. आणि इंटिग्रेशनचा कॉन्स्टंट जो आहे तो काय झाला या ठिकाणी, C1 आपण ऍड केलेला आहे. ओके, मग आपण काय करू शकतो, ह्याच्यावर मी काल रूल सांगितलं, लॉग ए इथं बी असेल तर मी ए इज इक्वल टू ई रेश टू बी लिहू शकतो. ही लॉग इकडे गेल्यानंतर, बरोबर. तसं मला इथं रूल वापरता येईल. आता सांगा बरं काय रूल वापरता येईल. तर आता हा लॉग पी आहे आणि इथं ह्याला बी समजूया आपण. लॉग इकडे गेल्यावर काय होईल, पी इज इक्वल टू ई रेश टू के टी C1 असं होईल, बरोबर. तर हा रूल आपण या ठिकाणी वापरलेला आहे. पी इज इक्वल टू सी इंटू ई रेश टू के टी. म्हणजे काय केलं, असं काय केलं तर बघा, आता पी इज इक्वल टू काय होईल, ई रेश टू के टी प्लस C1 होईल. मग आता हे ई रेश टू के टी होईल, इंटू काय होईल, ई रेश टू C1. पण ई रेश टू C1 म्हणजे एक कॉन्स्टंटच मिळेल काहीतरी, कारण C1 एक ऑलरेडी कॉन्स्टंट आहे आणि ई म्हणजे पण 2 पॉईंट समथिंग काहीतरी असणार आहे. म्हणजे ह्यासाठी आपण सी नोटेशन वापरू, ई रेश टू C1 साठी, इंटू के रेश टू के टी. म्हणजे तुम्हाला पी इज इक्वल टू असं नोटेशन मिळून जाईल, सी इंटू ई रेश टू के टी. आलं लक्षात, असं तुम्हाला नोटेशन मिळून जाईल. which gives the population at the time t. The population of a town increases at the rate of proportional to the population at the time. हे लक्षात घ्या. आता तुम्हाला उदाहरणार्थ दिली माहिती काय, एक्झाम्पल, अ पॉप्युलेशन ऑफ अ टाउन इनक्रीजेस ॲट अ रेट ऑफ प्रोपोर्शनल टू द पॉप्युलेशन ॲट द टाइम. टाइमनुसार तिथल्या गावाचं प्रोपोर्शनल आता जे काही लोकसंख्या आहे पॉप्युलेशन ती वाढते. इफ द पॉप्युलेशन इनक्रीजेस फ्रॉम द 40,000 टू द 60,000 इन 40 years. 40 वर्षामध्ये काय झाले हो, संख्या 40,000ची किती झाली, 60,000 झाली. व्हॉट विल बी द पॉप्युलेशन इन अनदर 20 years. आणि मग जर 40 वर्षामध्ये 40,000ची लोक 60,000 जर झाली तर 20 वर्षांनी आणखी काय होईल असं विचारलेलं. आणखी 20 वर्षानं तिथली लोकसंख्या किती असेल असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. म्हणजे 40 वर्ष लागली म्हणजे किती, 40,000ची लोक 60,000 व्हायला ही 40 वर्ष गेली, आणखी 20 वर्षांना काय होईल, तिथं संख्या किती असेल लोकांची आपल्याला काढायचं. लेट पी विथ द पॉप्युलेशन ऑफ अ टाइम ॲट अ टाइम टी. समजा काहीतरी पॉप्युलेशन आहे, टाइम टी असेल त्यावेळेस पॉप्युलेशन पी असेल असं गृहीत धरू आपण.
सिन्स द रेट ऑफ पी इन्क्रीजेस पॉप्युलेशन टू द पी इट सेल्फ वी हॅव. आता हे वाढत जाणार आहे पॉप्युलेशन, म्हणजे काय, जसा टाइम बदलेल तसं काय होणार आहे, पॉप्युलेशन वाढणार आहे. मग आपण बघायसारखं हा असं लिहू शकतो, डी पी बाय डी टी इज इक्वल टू डायरेक्ट किंवा डायरेक्ट प्रोपोर्शनल टू पी आहे. तिथे की आपण त्या कॉन्स्टंट आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे प्रोपोर्शनलचा. झालं इथं के इज अ प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. सॉल्विंग द डिफरन्शियल इक्वेशन. आता हे डिफरन्शियल इक्वेशन सोडवायचं कसं तुम्हाला माहिती आहे चांगलं, बरोबर आहे का. हे डिफरन्शियल इक्वेशन सोडवून काय येईल शेवटी असं येणार आहे, व्हेरिएबल सेपरेबल करून. आता इथे काय दिले, डी पी बाय काय दिले, डी टी दिले इज इक्वल टू काय, के पी. तर पी इकडे घेतल्यावर काय होईल, डी पी बाय पी इज इक्वल टू काय होईल, के डी टी. हे सगळं सोडवल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, पी इज इक्वल टू असं काहीतरी फॉर्मॅट त्याचं मिळणार आहे, बरोबर. म्हणजे असं मिळेल तुम्हाला काहीतरी. तुम्हाला याचं उत्तर मिळणार आहे पी इज इक्वल टू ए इंटू ए रेस टू के टी असं मिळणार आहे डिफरन्शियल इक्वेशन घेतल्यानंतर. वेअर ए इज इक्वल टू काय असणार आहे, ए रेस टू सी असणार आहे, कॉन्स्टंट काहीतरी. त्याला ए म्हणतो. सुरुवातीला किती संख्या होती, 40,000. त्यावेळेस टाइम काय असेल, 0 असेल. सुरुवातीची संख्या समजा टाइम 0 आहे, त्यावेळेस त्या गावातल्या लोकांची संख्या 40,000 होती. परत 40 वर्षांनी किती झाली, 60,000 झाली. ही माहिती दिली आपल्याला. मग इनिशियल म्हणजे सुरुवातीला त्या गावातली लोकसंख्या किती होती, 40,000 होती. त्यावेळेस टाइम आपण 0 घेतला. फ्रॉम इक्वेशन 2 वी हॅव. परत काय झालं बघा मग, तर मग आता आपण ह्याच्याने माहिती, ही जी माहिती आहे पी इज इक्वल टू 40,000, टी इज इक्वल टू 0, ही आता आपण पुट करूया. टीची व्हॅल्यू इक्वेशन मध्ये पुट करूया. बघा मग कसं येईल हे, तर इथे पीची व्हॅल्यू टाकली आपण 40,000. एला काय हाय असंच ठेवा. इथं काय होईल, केची टीची व्हॅल्यू ई रेस टू 0 काय येईल, टीची व्हॅल्यू 0 आहे ना, ई रेस टू 0 काय असतं, 1 असतं. त्यामुळे तो 1 आला. मग ह्याच्यावर तुम्हाला एची व्हॅल्यू किती मिळाली, कॉन्स्टंट किती मिळाला, 40,000 मिळाला, बरोबर. इक्वेशन बिकम 2. आता काय होईल इक्वेशन 2 आपलं, मग इथे एची व्हॅल्यू किती आली आपल्याकडं, किती आली, 40,000. ही व्हॅल्यू इथं पुट करा, म्हणजे तुम्हाला इक्वेशन 3 आहे ते असं नवीन मिळून जाईल. ह्या 2च्या ठिकाणी आपण व्हॅल्यू पुट केली, हे जे इथे नवीन इक्वेशन तुम्हाला मिळून जाईल. मिळालं नवीन इक्वेशन. आता काय सांगितलं दुसऱ्या वेळेस, अगेन गिवन दॅट पी. आता दुसऱ्या 40 वर्षांनी किती झालं, 40 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती झाली, 60,000 झाली. किती टाइम गेला त्याला, 40 वर्ष. म्हणून टी इज इक्वल टू 40. हे सगळं कुठं टाकायचं आता, इक्वेशन 3 मध्ये सगळं टाकायचं. इक्वेशन 3 आहे आपल्याकडं, टाका मग. पी किती आहे आपल्याकडं, पी जे आहे ते 60,000 आहे, टाकला 60,000. इथलं इथं 40,000 आहे असंच. ई रेस टू के टी, ई रेस टू के टी. पण टीची व्हॅल्यू किती आता इथं 40 आहे, तर इथं टीची व्हॅल्यू 40 टाकली. ओके, असं. मग आता हे सगळं सोडून आपल्याला ह्याच्यावर व्हॅल्यू कशाची काढायची आहे, तर केची व्हॅल्यू काढायची. मग आता हे 40,000ला इकडे पाठवा, म्हणजे काय होईल, डिवाइडला जाईल, बरोबर का. 60,000 भागिले 40,000 म्हणजेच काय, ए रेस टू 40 के. ह्या झिरोला हे 0 गेले, ह्या झिरोला हे 0 गेलं. मग 6 भागिले 4 ह्याच्या निम्मत 3, ह्याच्या निम्मत 3 भागिले 2 उत्तर येईल. किती येईल, 3 भागिले 2. नाव वी हॅव टू फाइंड पी. नाव वी हॅव टू फाइंड पी व्हेन टी इज इक्वल टू किती, 40 प्लस 20. आता त्यांनी काय सांगितलंय, 40 वर्ष ऑलरेडी झालेले आहेत, बरोबर का. तरी म्हणजे अजून 20 वर्षांनी काय होईल, म्हणजे टाइम किती झाला बघा, पहिले 40 आणि अजून 20 वर्षांना काय असेल, म्हणजे त्यामध्ये 20 आणखी ऍड केलं, बरोबर. हे लक्षात. म्हणजे आता टाइम टोटल किती झाला, मग 60 वर्षांना काय असेल हे काढायचं. काय करायचं, 60 वर्षांना काय असेल. पहिल्यांदा आपण 40 वर्षांनी काढलं, नाही 0ला काढलं, परत 40ला काढलं, आता कितीला काढतोय आपण, 60 वर्षांनी. मग आपल्याकडे जी आहे माहिती ती सगळी आपण टाकूया. चला, आपल्याला हा फॉर्म्युला आहे कुठला, पी इंटू ए इंटू ई रेस टू के टीचा फॉर्म्युला आहे. पीची व्हॅल्यू माहीत आहे, एची व्हॅल्यू माहीत आहे. आता इथला के पण माहीत होते का, नाही. आपल्याला ए रेस टू टीची व्हॅल्यू किती आपल्याकडं, 60 आहे, बरोबर. हे असं केलं आपण, जे आहे ती व्हॅल्यू या ठिकाणी आपण टाकल्या सगळ्या. बघा आपल्याकडे हा फॉर्म्युला ऑलरेडी आपल्याला माहीत आहे. आता ह्याच्यामध्ये आपण फक्त टीची व्हॅल्यू 60 टाकली. मग तुम्हाला हे सोडवलं असं मिळेल. थोडीशी इथं ॲडजस्टमेंट करून घ्यायची. का ॲडजस्टमेंट करायची बघा, कारण आपल्याला ह्याची व्हॅल्यू माहिती आहे किती, ई रेस टू 40 केची व्हॅल्यू किती आली, 3/2 आली. मग आपल्याकडे इथं जे आले का हे असं, हे 60 के आपण असं म्हणूया, ई रेस टू 60 के जी व्हॅल्यू आहे, हे आपण असं म्हणूया. कसं लिहू शकतो आपण हे, बघा इथं 40 के लिहिलं,
आणि त्याच्या डोक्यावरती काय लिहिलं 3/2 लिहिलं. हे बे के बे इथं 20 आलं. 20 आणि 3 किती झालं किती झालं 3 दोन्ही 6 परत 60 होते बरोबर आहे. म्हणजे मी 60 जे आहे ते कसं मांडू शकतो असं येतं लक्षात तुमच्या. म्हणजे ते का मांडलं तसं कारण आपल्याकडे 40K ची व्हॅल्यू आहे. होय हे जे ह्याचं उत्तर आहे ते एवढं येतं. बघा तुम्ही सोडवून जर तुम्ही ह्याचा गुणाकार केला ह्याचा यावरच्या 40K ह्याचा गुणाकार केला किती येईल 40K गुणुले 3/2 बे के बे बेदुने 4 इथे 20 झालं 20 त्रिक 60K बरोबर. म्हणजे मी ही जी ॲडजस्टमेंट आहे हे जे आहे ते मी असं मांडू शकतो. का तसंच मांडलं तर इथं आपल्याला 4e⁴ ची व्हॅल्यू आहे 3/2. मग इथे e⁴ ची व्हॅल्यू किती येते 3/2 येते बरोबर. मग ऑलरेडी आपल्याकडे ही आहे ह्याचं व्हॅल्यू आपण असे मांडून घेतलं तर आता हे 40R ला 40R लिहिलं इथं तरी e⁴ ची व्हॅल्यू किती आहे 3/2 आहे. इथं 3/2 ला हे 3/2 लिहून टाका झालं. ओके झालं मांडलं. मग आता ह्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला ह्याचं उत्तर किती आहे ऑलरेडी दिलेलं आहे. किती दिले आहे आपल्या गिव्हन मध्ये दिले हे 3/√2 ची व्हॅल्यू वगैरे दिलेली आहे. रूटमध्ये 3/2 ची व्हॅल्यू किती दिली 1.22 च्या आसपास दिलेली आहे. म्हणजे इथं बघा तुम्ही जर ह्याला रूट लावला असं 3/2 आणि ह्याचा डोक्यात असं क्यूब केला तर ह्याचं उत्तर आपल्याला दिलेलं आहे त्यांनी. तर ती व्हॅल्यू तिथे टाकायची गुणाकार करायचा तुम्हाला हे उत्तर इथे मिळून जाईल. म्हणजे रिक्वायर्ड पॉप्युलेशन विल बी तर ती किती असेल 73,000 झालेलं असेल आणखी 20 वर्षात. म्हणजे कुठला फॉर्म्युला वापरतो मी फक्त dp/dt इज इक्वल टू p इंटू के असं. हे सोडवलं काय येतं p इज इक्वल टू e⁴ येतं आणि इथे ए कॉन्स्टंट घ्या किंवा सी कॉन्स्टंट घ्या. तर डिफरन्शियल इक्वेशन फक्त सोडवता यायला पाहिजे बाकी आता अवघड काहीच नाही. ओके चलो पुढं. Bacteria increases at a rate of proportional to the number of bacteria present. बघा आता याच्यामध्ये बदल काय झालाय बॅक्टेरिया इन्क्रीजेस ॲट द रेट ऑफ प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ बॅक्टेरिया प्रेझेंट. आता हे टोटल बॅक्टेरिया मग कसं पॉप्युलेशनचं होतं तसं बॅक्टेरिया आहे तिथे. इफ द ओरिजिनल नंबर इज n ओरिजिनल नंबर समजा काहीतरी n असेल डबल इन 3 hours तर 3 तासामध्ये काय होतं ते डबल होते. समजा आता 10 बॅक्टेरिया असतील तर 3 तासामध्ये काय होतात ते डबल होतात 20 होतील. फाइंड द हाऊ मेनी हावर्स द नंबर ऑफ बॅक्टेरिया विल बी द 4n. तर बॅक्टेरिया 4 पट होण्यासाठी किती तास लागतील असं विचारलेलं आहे. त्याचं तोंडी पण उत्तर येतं बरोबर आहे. 3 तासामध्ये काय होतात डबल होतात. मग लक्षात पहिल्यांदा एन चे 2n व्हायला 3 तास गेले बरोबर. परत 2n चे 4n व्हायला अजून 3 तास म्हणजे किती झाले 6 तास. तोंडी पण याचं उत्तर येते लक्षात. पण आता आपल्याला हे कशाने सोडवायचे ह्या डिफरन्शियल इक्वेशनचा उपयोग बरोबर. तोंडी पण याचं उत्तर येते. त्याचं उत्तर मी तेवढं आलं असेल बघा खाली 6 उत्तर आलं असेल आलं का t इज इक्वल टू 6 खाली. तर एवढं 6 उत्तर येतं. पण आपल्याला डिफरन्शियल इक्वेशनचं सोडवता येतं हे दाखवायचं आपल्याला डिफरन्शियलचा उपयोग करून. बघा आता कसं म्हणजे काय लढाच एक्स नंबर ऑफ बॅक्टेरिया ॲट अ टाइम टी. समजा एक्स नावाचे बॅक्टेरिया असतील टाइम टी असेल काहीतरी त्यावेळेस एक्स नावाचे बॅक्टेरिया असतील. इन द रेट ऑफ डिक्रीजिंग एक्स प्रोपोर्शनल टू द एक्स इन्क्रीजिंग एक्स प्रोपोर्शनल टू द डिफरन्शियल इक्वेशन कॅन बी रिटर्न. याच्यानं आता कसं काढता येईल बघा मग dx/dt kx केलं आपण. हे तुम्ही मग पी घेतलं होतं चालतं काय अडचण नाही. पॉप्युलेशनला पी पण घेऊ शकतो आपण बरोबर आहे. आता एक्स व्हेरिएबल काय घेतला आपण तर बॅक्टेरियाची संख्या दाखवण्यासाठी आपण घेतलेलं एक्स व्हेरिएबल कळलं का. किंवा तिथे पी पण घेऊ शकतो आपण काय अडचण नाही. झालं हे सोडवल्यावर काय येईल एक्स इज इक्वल टू ए इंटू e⁴ kx बरोबर असं येणार आहे किंवा के टी काय असेल ते.
त्यांनी केटी घेतलंय चुकून, नाही नाही केटीच येईल कारण विथ रिस्पेक्ट टू टी आहे ना. हे सोडवल्यावर कसं येईल, हे dx बाय एक्स इंटू के इंटू डी टी, बरोबर का. ह्याचं काय येईल, लॉग एक्स इज इक्वल टू काय, इंटिग्रेशन घेतलं के टी, परत एक्स इज इक्वल टू ई रेस टू के टी प्लस सीचं येईल, बरोबर का. इकडं प्लस सी होईल, त्याचं ए रेस टू सी होईल, म्हणजे ती ए इंटू काय असेल ते असं. म्हणजे तुम्हाला हे डायरेक्ट एक्स इज इक्वल टू हा फॉर्म्युला हे सोडवलं की आपल्याला हे मिळते डिफरन्शियल इक्वेशन एक्स इंटू सी वन इंटू ए रेस टू के टी. सी वन बद्दल आपण हे घेतलेलं आहे. मग गिवन काय, एक्स इज इक्वल टू सुरुवातीला एन एवढे बॅक्टेरिया असेल म्हणले, किती एन एवढे बॅक्टेरिया असतील, टाइम किती असेल, फ्रॉम द इक्वेशन वन वी गेट, जेव्हा आता यात व्हॅल्यू टाका. सुरुवातीला किती आहे एक्सची व्हॅल्यू एन आहे, इथे एन व्हॅल्यू टाकली, सी वनला सी वन राहू द्या, टी किती आहे 0 टाका इथे 0, ए रेस टू 0 किती येईल 1, इथं 1 आला, झालं एन इज इक्वल टू ए मिळालं पहिल्या टप्प्यामध्ये, सी वन इज इक्वल टू ई झालं. एक्स इज इक्वल टू काय झालं मग एन इंटू ई रेस टू के टी झालं, कारण आपल्याला सी वनची व्हॅल्यू इथे एन मिळाली. दुसऱ्या वेळेस काय होतं म्हणून सांगितलं त्याने, डबल होते, किती तासामध्ये 3 तासामध्ये डबल होते. मग एक्सची व्हॅल्यू इथं 2 टाका, ही जी केची व्हॅल्यू इथं 3 टाका, टाकला असं, बरोबर. सोडवा आता काय येते बघा, एन ला एन कॅन्सल, ए रेस टू 3k बरोबर किती आलं 2 आलं. मग त्याने काय म्हणले, वी फाइंड द टाइम टी व्हेन एक्स इज इक्वल टू 4n. मग आता तुम्हाला टी काढायचं आहे आणि एक्सचं 4n घ्यायचं आहे. मग आता एक्स आपल्याला 4n दिला, टाका व्हॅल्यू एक्स एनची, एक्स एन किती दिलाय 4n टाकला, एन ला एन आणि टाइम आपला काढायचा, त्यामुळे ए रेस टू के टीच राहील, बरोबर. आता सोडवत जायचं, एन ला एन कॅन्सल, 4 इज इक्वल टू काय आलं ए रेस टू के टी आलं. पण आपल्याला ह्याच्यात व्हॅल्यू दिली बघा, ए रेस टू 3k ची व्हॅल्यू दिली, बरोबर आहे का. तसं ॲडजस्ट करून घ्यावं लागेल. इथे किती व्हॅल्यू दिली आपल्याला, ए रेस टू 3k ची व्हॅल्यू माहिती आहे, 3k मध्ये ॲडजस्ट करू आपण, 4 इंटू ए रेस टू 3k करायचं इथं, इंटू टी बाय 3 करायचं, बरोबर. कसं ॲडजस्टमेंट केली, काय केलं तसं, कारण आपल्याला ए रेस टू 3k ची व्हॅल्यू 2 आहे म्हणून. मग आता 3 ला 3 कॅन्सल झाल्यावर काय, ए रेस टू के टी येते ना परत, पण आपण असं लिहू शकतोय. मग आता ए रेस टू 3k रेस टू टी बाय 3 केलं इथं असं, हे ॲडजस्टमेंट आहे. ए रेस टू 3k रेस टू टी बाय, ह्याची व्हॅल्यू किती आपल्याकडं, किती आहे 2 आहे, व्हॅल्यू किती आहे त्याची 2 आहे. मग ह्याची व्हॅल्यू आपण 2 टाकूया, म्हणजे काय इकडं 4 आहे, 4 2च्या डोक्यावरती टी बाय 3, बरोबर. आता इकडं 2 आणू आपण, 2च्या डोक्यावर इथं काय घेऊ 2, 2च्या डोक्यावर इथं काय घेऊ टी बाय 3, बरोबर. हे आता बेस समान आहे, मग हे दोन्ही इक्वल घ्यावं लागेल, म्हणजे काय 2 इज इक्वल टू टी बाय 3, ती इकडे गेल्यावर काय झालं 3 दोन्ही 6 मिळालं 6. तरी कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल असं. आता ऍक्टिव्ह डीकेचं आपण बघणार आहे या ठिकाणी, ओके. महत्वाचे याच्यावर पण एक्झाम्पल असतं, लक्षात घ्या. काय दिलंय बघा, आता नीट समजून घ्या. रेडिओ ऍक्टिव्ह डीके आपण पाहणार आहे, काय बघणार आहे, रेडिओ ऍक्टिव्ह डीके. We know that the radioactive substance elements like radium, cesium disintegrates with the time. It means the mass of the substance decreases with the time. त्याचं मास कमी होत जातं, जसा टाइम वाढेल तसं काय होतं, डिसइंटिग्रेट होते, मास काय होतं तर कमी होत जातं. सीसियम रेडियम असेल, the rate of disintegrations of such element always proportional to the amount of present at that time. याचा रेट ऑफ प्रोपोर्शनल किती आहे, म्हणजे प्रोपोर्शनल म्हणजे काय, सुरुवातीला किती होतं आणि कमी किती झालं. समजा एक्स बी द अमाऊंट ऑफ एनी मटेरियल प्रेझेंट ॲट अ टाइम टी, समजा एक्स एवढी अमाऊंट आहे आणि त्यावेळेस टाइम काहीतरी टी आहे असं आपण गृहीत धरलं. एक्स एवढं मटेरियल आहे, मास आहे त्याचं समजा
आणि त्यावेळेस टाइम टी काहीतरी असेल. मग dx बाय dt इज इक्वल टू काय होईल तर मायनस kx होईल. का तर हे कमी व्हायला लागले, आता काय व्हायला लागले कमी, त्यामुळे निगेटिव्ह साईन घेतलं. वेअर k इज अ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, k greater than 0, the negative sign appears because x decreases at a time increases. तुमचा x कमी होतोय टाइम जसं जसं वाढेल म्हणून त्या ठिकाणी निगेटिव्ह घेतलेला आहे. सॉल्विंग डिफरन्शियल इक्वेशन, तुम्ही जर डिफरन्शियल इक्वेशन सोडवलं तुम्हाला काय मिळेल तर सगळं सोडवलं तुम्हाला काय मिळेल x इज इक्वल टू a इंटू ए रेस टू के टी मिळेल. का तर म्हणा इकडं निगेटिव्ह होतं की तो कॉन्स्टंट आपण निगेटिव्ह मध्ये येच मानला. आला सर कसं येईल सोडवल्यानंतर बघा की सोडवल्यानंतर कसं येईल dx बाय x इज इक्वल टू काय होईल मायनस के इंटू काय होईल dt. ह्याचं इंटिग्रेशन घ्या, इंटिग्रेशन घेतले काय येईल लॉग x इज इक्वल टू काय होईल मायनस के प्लस c1 इंटू इथं t बरोबर. हे लॉग इकडे पाठवा म्हणजे काय होईल x इज इक्वल टू ए रेस टू मायनस के टी प्लस c1 असं करता येईल. याला सेपरेट सेपरेट करून घ्या मग बरोबर आहे का. मग इथे काय होईल x इज इक्वल टू ए रेस टू मायनस के टी इंटू ए रेस टू c1. तर ह्याला काय म्हणता येईल c म्हणता येईल आणि ह्याला काय म्हणता येईल ए रेस टू के टी. होईल असं राहील थोडं इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे इथे हे पाहिजे असं येत आहे का. तर तुम्हाला ते लक्षात ठेवावं लागेल इथं. ओके मग आता आपण काय करूया बघा x नॉट इज इनिशियल अमाऊंट ऑफ द रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स ॲट अ टाइम t0. समजा सुरुवातीला काहीतरी अमाऊंट आहे x नॉट एवढी आणि त्यावेळेस टाइम काहीतरी 0 आहे. त्यावेळेस काय x इज इक्वल टू x नॉट घेतला आपण a e रेस टू 0 a इज इक्वल टू x नॉट येईल अमाऊंट म्हणजे x इज इक्वल टू x नॉट e रेस टू मायनस के टी. हे तुमच्या सुरुवातीचं अमाऊंट काढण्यासाठी झालं. आता हाफ लाईफ पिरियड्स हे पण बघणार आहे आपण. बघा half life period of the radioactive substance is defined as the time taken half of amount of the amount per mass of the substance disintegrate. Bismuth has a half life of 5 days. काय सांगितलंय bismuth has a half life of 5 days. धातू आहे तो bismuth बरोबर आहे म्हणजे पिरियडिक टेबल मध्ये त्याचं काय होते कमी होते 5 डे मध्ये ते निम्म होते हाफ होते. A simple originally has a mass of 800 milligram. Find the mass of the remaining after 30 days. ते 5 दिवसामध्ये निम्म होते म्हणून सांगितले 800 ग्रॅम आहे तुमच्याकडे 800 मिलीग्रॅम. 30 दिवसामध्ये काय असेल काय अवस्था असेल त्याची फाइंड द मास. 30 दिवसानंतर मास त्याचं किती असेल हे काढायचं आपल्याला. एक्स बी द मास ऑफ द बिस्मथ प्रेझेंट ॲट टाइम. समजा आजच्या घडीला किती आहे आज समजा टाइम टी आहे त्याचं एक्स एवढं मास आहे. आपल्याकडे याचा फॉर्म्युला असा कमी होते त्यामुळे आपण मायनस घेतो. तर आपल्याकडे हा पण फॉर्म्युला आहे एक्स इज इक्वल टू सी इंटू ई रेस टू मायनस के टी. मग सुरुवातीला टाका एक्स किती आहे बाबा 800 आहे सुरुवातीला. टाइम किती आहे त्यावेळेस 0 आहे म्हणजे तुम्हाला इथे एक्सची व्हॅल्यू सीची व्हॅल्यू किती मिळाली 800 मिळाली व्हॅल्यू टाकल्यानंतर. मग तुम्हाला हे फॉर्म्युला मिळाला एक्स इज इक्वल टू 800 इंटू ई रेस टू मायनस के टी. त्यांनी सांगितले 5 दिवसांनी हाफ लाईफ होते म्हणून सांगितलं बरोबर. मग 5 डेज घेतलं एक्स बरोबर 400 इथं म्हणजे किती होते 800चं किती होईल 400. 800चं 5 दिवसामध्ये 400 होईल. मग टाइम किती लागला 5 दिवस. 800चं किती झालं 400 एवढं मास झालं. मग आता इथे एक्सची व्हॅल्यू किती 400 टाइम किती 5 टाका फॉर्म्युल्यामध्ये बघा. एक्सची व्हॅल्यू किती 400 तुमच्या कॉन्स्टन्सीची व्हॅल्यू 800 इथं टीची व्हॅल्यू किती टाकली 5. ओके चला सोडवत झालं. मग सारखं सेम काय केलं या 800 इकडे भागा e रेस टू 5k ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली 1/2 मिळाली. फ्रॉम द इक्वेशन 2 हॅव. मग आता x इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं बघा इथं. मग आता आपण काय करणार आहे किती दिवसांनी काढायचं आपल्याला 30. त्यामुळे आता इथे टीची व्हॅल्यू किती घ्यायची 30 घ्यायची. 30 दिवसांनी किती असेल 30 दिवसांनी किती असेल मग आपल्याला फॉर्म्युला x इज इक्वल टू काय 800
e⁻kt. म्हणजे टीची व्हॅल्यू किती येतात इथं 30 दिवस, म्हणजे 30 टाकली. बरोबर. आता हे कसं सोडवलं त्याने विचारले 12.5 कसं चालेल विचार करा. कसं करायचं सोडवायचं बघा. तर इथं 6×35 करायचं. कसं x is equal to 800 e⁻5k काय करायचं 6 करायचं. आपल्याला e⁻5k ची व्हॅल्यू किती आहे 1/2. बरोबर का. मग ह्याची व्हॅल्यू किती टाकायची 1/2. म्हणजे x is equal to 800 into 1/2/6. हे सोडवा तुम्हाला उत्तर एवढं मिळेल. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला सोडवावं लागेल ते. त्यानंतर दिलेला आहे न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग. आता मला फिजिक्स मध्ये पण आहे. तर काय सांगितलंय पहा. Newton's law of cooling states that the rate of change of cooling heated body at any time is the proportional to the difference between the temperature of body and that the surrounding of the medium. त्या बॉडीचं टेम्परेचर किती आहे आणि सराउंडिंगचं टेम्परेचर किती आहे यांच्यातला डिफरन्स असतो तो. ओके. लेट थिटा बी द टेम्परेचर ऑफ द बॉडी. समजा एखादी बॉडी आहे त्याचं टेम्परेचर किती आहे थिटा आहे. टाइम काय तर त्यावेळेस टी असेल. थिटा नॉट इज टेम्परेचर ऑफ द मीडियम. मीडियम म्हणजे वातावरणाचं तापमान. तर ते किती आहे थिटा नॉट. मग आपलं तापमान जे आहे बॉडीचं काय होतं बदलतं. बरोबर आहे. बॉडीचं तापमान काय होत असतं बदलत असतं. कुठलीही बॉडी घ्या. थिटा विथ रिस्पेक्ट टू टाइम. टाइमनुसार हे आपल्या बॉडीचं तापमान काय होईल कुठल्याही बॉडीचं तापमान बदलतं लक्षात घ्या टाइमनुसार. हे लक्षात घ्या. is the rate of change of proportional temperature with respect to the time t. Theta minus theta naught is the difference of the temperature of time t according to Newton's law of cooling. Newton's law of cooling काय सांगतो तर जसा टाइम बदलेल तशा प्रकारे बॉडीचं तापमान बदलतं आणि बॉडीचं तापमान हे कशावर थिटा मायनस थिटा नॉट. म्हणजे बॉडीच्या तापमानामधून कशातलं तापमान वजा केलं ॲटमॉस्फिअरचं तापमान वजा केलं. हा न्यूटनचा नियम सांगतो. d theta by dt is proportional to the theta minus theta naught. बरोबर. मग आपल्याला या ठिकाणी काय करायचं d theta divided by dt is equal to minus k theta minus theta naught. येतं लक्षात असं. मग where k is a constant of proportionality and negative sign indicates that difference of the temperature is decreasing. काय म्हणलेलं आहे negative sign indicate that difference of temperature is decreasing. काय होतंय डिक्रीज होतं टेम्परेचर. बघा काय होईल d theta by dt is equal to minus k theta minus theta naught. बघा काय करावं लागेल तुम्हाला आता इथं k कशा पाय घेतला आपण तो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. तो मायनस का घेतला तापमान कसं व्हायला लागले काय दाखवले तर निगेटिव्ह साइन इंडिकेट दॅट डिफरन्स बिटवीन टेम्परेचर इज डिक्रीजिंग. तो कमी व्हायला लागलाय म्हणून. मग आता हे इकडे घ्या d theta divided by theta minus theta naught is equal to minus k dt. हे असं मिळालं तुम्हाला. मग आता पुढं हे सोडवायचं आपल्याला. बघा मग काय करायचं इथं इंटिग्रेटिंग अँड युजिंग द इनिशियल कंडिशन. सुरुवातीला काय समजणार आहे आपण वातावरणाचं तापमान आणि त्या बॉडीचं तापमान काय समजूया. समजा थिटा इज इक्वल टू आपण काय घेतलं म्हणजे काहीतरी एखादी बॉडी आहे आणि त्याचं तापमान वाढून काय झालं थिटा 1 झालं असं गृहीत धरलं आणि त्यावेळेस सुरुवातच आहे. समजा तापमान काहीतरी थिटा इज इक्वल टू अमुक अमुक असेल थिटा 1 एवढं आणि त्यावेळेस बॉडी सुरुवात टाइम किती आहे 0 आहे सुरुवातीचा टाइम. मग कसं येईल इक्वेशन हे. मग आता त्याने काय सांगितलं बघा हे सगळं सोडवावं लागेल तुम्हाला इंटिग्रेशन वगैरे घेऊन. तर थिटा इज इक्वल टू थिटा प्लस थिटा 1 मायनस थिटा नॉट e raised to minus kt. हे सगळं सोडून येणार लॉग ऑफ वगैरे सगळं येणार याचं. ह्याचं पण सेम तसं येईल मगासारखं बरं का. आता हे थिटा नॉट हे काहीतरी कॉन्स्टंट घेणार या ठिकाणी. ह्याचा लॉग कसा येईल लॉग ऑफ थिटा मायनस थिटा नॉट इज इक्वल टू काय येईल इकडं मायनस के इंटू टी प्लस सी. बरोबर का. मग परत लॉग इकडे जाणार आहे
म्हणजे काय होईल, थिटा मायनस थिटा नॉट इज इक्वल टू e रेज टू मायनस के टी प्लस C1 बरोबर. मग परत काय होईल, थिटा मायनस थिटा नॉट इज इक्वल टू काय होईल, तर ए रेस टू मायनस के टी इंटू सी बरोबर असं येईल. परत थिटाला इकडे पाठवा, म्हणजे थिटा इज इक्वल टू थिटा नॉट प्लस ए रेस टू मायनस के टी इंटू सी बरोबर. आलं लक्षात असं होईल. पण थिटा नॉट आपल्याला परत काढता येईल. थिटा नॉट थिटा 1 मधून थिटा नॉट काय करायचा, वजा करायचा. ही व्हॅल्यू इथे टाकावं लागेल. अशा पद्धतीने आपण काय करणार आहे, हे सोडवणार आहे. मग तुम्हाला इथं हे फायनल सोल्युशन जे आहे आपलं अशा पद्धतीने तुम्हाला मिळून जाईल. थिटा इज इक्वल टू थिटा नॉट प्लस थिटा 1 मायनस थिटा नॉट इंटू ए रेज टू मायनस के टी. ही आपली सीची व्हॅल्यू पण त्या ठिकाणी टाकली. Thus the equation 2 is gives the temperature of the body at a time t. मग इक्वेशन 2 वरून आपल्याला त्या बॉडीचं टेम्परेचर मिळून जातं. खरं आता एक्झाम्पल बघू आपण डायरेक्ट ह्याच्यावर बघा. त्यांनी काय सांगितलंय, वॉटर ॲट 100 डिग्री सेल्सिअस कूल्स इन 10 मिनिट्स. तर 10 मिनिटामध्ये 100 डिग्री सेल्सिअसचं काय कूल, वॉटर इज 100 डिग्री सेल्सिअस कूल इन 10 मिनिट. ते थंड होते 10 मिनिटामध्ये. आणि ते किती होते, 88 डिग्री सेल्सिअस इन रूम टेम्परेचर ऑफ 88 डिग्री सेल्सिअस इन रूम टेम्परेचर ऑफ 25 डिग्री सेल्सिअस. फाइंड द टेम्परेचर ऑफ द वॉटर आफ्टर 20 मिनिट. तर 20 मिनिटानंतर ते पाण्याचं तापमान किती असेल असं विचारलं त्यांनी. लेट थिटा बी द टेम्परेचर ऑफ द वॉटर ॲट अ टाइम टी. समजा थिटा एवढं तापमान आहे, टाइम टी काहीतरी आहे. रूम टेम्परेचर इज गिवन बाय 25 डिग्री सेल्सिअस. देन द अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग वी हॅव. तर न्यूटनच्या कुलिंगच्या नियमानुसार आपण काय लिहू शकतो, तर असं. हे काय केलं, थिटा नॉट कुठून आणलं, तर थिटा नॉट तुम्हाला किती दिलेलं आहे, वातावरणाचं तापमान किती दिलं आहे, रूम टेम्परेचर म्हणजे वातावरणाचं तापमान किती आहे, 25 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे थिटा नॉट आपण काय वापरतो इथं, थिटा नॉट कशासाठी वापरले आपण, तर वातावरणाचं ॲटमॉस्फिअरचं रूम टेम्परेचर बघण्यासाठी वापरलेलं आहे. मग इथं तुम्हाला असं रिलेशन मिळेल बरोबर. तर तुम्ही इथं प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणून काय घेतलं, मायनस की घेतलं. आफ्टर इंटिग्रेटिंग युझिंग इनिशियल कंडिशन. तुम्ही आता याचं इंटिग्रेशन घेतल्यानंतर काय कंडिशन मिळेल आपल्याला इथं, काय मिळाली, सोडवल्यानंतर इनिशियल कंडिशन आपली काय होती, मग इनिशियल कंडिशन. तर तुम्हाला त्यांनी काय काय दिलंय बघा याच्यामध्ये. आता 100चं 25 व्हायचं आपलं, 100चं 100 मधनं 25 गेलं किती राहिलं, 75. म्हणजे थिटा मायनस थोडक्यात किती, थिटा नॉट किती लिहायचं उत्तर, मूळ किती आहे 100 बरोबर. 100 मधनं 25 गेले किती येईल, 75 येणार आहे. आणि आपलं हे फॉर्म्युलाच आहे आपला, काय वरचा फॉर्म्युला, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. थिटा इज इक्वल टू रूम टेम्परेचर किती आहे, वातावरणीय तापमान 25 आहे. ओके चल, वाढलेलं तापमान किती आहे, म्हणजे तापमान बॉडीचं किती आहे, पाणी उकळले किती, 100चं साधारणपणे इथे 100 दिले. मग 100 वजा 25 बरोबर, आणि ई रेस टू के टी बरोबर. असं 100 वजा 25 किती झालं, 75 झालं का. ही पहिली कंडिशन आपल्याला इथं मिळाली या दिलेल्या फॉर्म्युल्यावरून. ओके परत त्याच्या पुढं चला, काय सांगितलं, बट गिवन दॅट थिटा इज इक्वल टू किती दिले आपल्याला, 88 डिग्री सेल्सिअस. त्यावेळेस टाइम किती दिला आहे, 10 दिला आहे. मग चला दुसरं इक्वेशन, इथं थिटा आपल्याला किती दिला आहे, 88 दिला आहे. मग इथं 88 व्हॅल्यू टाकली, बाकी सगळं हाय असं राहू द्या. आणि टी किती दिला आहे, 10. मग इथं काय करायची, केची व्हॅल्यू 10 टाकली. मग तुम्हाला हे असं मिळून जाईल. ओके मग आता पुढं आपल्या ह्या 25ला इकडे घ्या, 88 वजा 25 बरोबर काय, 75 इंटू ए रेस टू मायनस 10k बरोबर का. आता हे मग सोडवायचं, याचं किती येते 63, इथं आलं 75 ए रेस टू मायनस 10k. सोडवून घ्या, याला इकडे डिवाइड करा, 63 भागिले 75 किती आलं, 21 भागिले 25 आलेलं आहे. आलं का इथं. नाव वी फाइंड थिटा व्हेन टी इज इक्वल टू किती आलं, 20. आलं का, टी इज इक्वल किती आलं, 20 आलं. मग आता त्यांनी काय म्हणले माहिती आहे का, 20 दिवसांनी किती असेल बरोबर का, 20 मिनिटांनी, सॉरी काय 20 मिनिटांनी किती असेल. तर टीची व्हॅल्यू किती काढावं लागेल आपल्याला, 10 टी घ्यावं लागेल. बघा आपलं मगाचं इक्वेशन, यात टाका व्हॅल्यू बरोबर, हे मगाचं आपल्याकडं. इथं काय, हे मगाच्या फॉर्म्युलामध्ये काय केलं, फक्त आपण टीची व्हॅल्यू 20 टाकली का, आपण इथपर्यंत सोडतो. पण आता ही 20 जी आहे, आपल्याला कसं ॲडजस्ट करायचं, आपल्या ह्याची व्हॅल्यू 10k मध्ये दिली आहे ना, e रेस टू मायनस 10k ची व्हॅल्यू माहीत आपल्याला, ते 10k मध्ये ॲडजस्ट करायची.
कारण आपल्याला ए रेस्ट 10k माहीत आहे. मग आपण इथे काय इथं चुकून टी झालं बरं का, इथं काय पाहिजे 10 पाहिजे बरोबर. तर हे 75 10k मध्ये ॲडजस्ट केलं की आपल्याला असं मिळून जाईल. ह्याची व्हॅल्यू काय आपल्याकडे 20 इंटू dy/dx. चुकलं इथं बरं का, dy/dx नाही तिथं. तिथे काय पाहिजे, किती पाहिजे, काय dy/dx चा संबंध आहे का इथं. तिथे काय पाहिजे मग 21 भागिले, इकडे बघा आपलं हे आपण आलो बरोबर का. आता हे 20 जे आपण कसं मांडू शकतो, इथं 75ला 75 आहे असं. तर काय करायचं, फक्त हे जे आहे ते कसं मांडलंय बघा, e−10k आत करायचं आणि त्या डोक्यावर 2 लिहायचं. मग हे बेदोनी 10×2 = 20 होतेच. पण आपलं हे e10k ची व्हॅल्यू किती आहे, ही व्हॅल्यू आहे ती ह्यात टाकायची. तिथं चुकून dy/dx झाले, तिथे काय पाहिजे 21 भागिले इथं 25 पाहिजे. हे सोडवा, 21/25 चा वर्ग करा. बघा वर्ग केला, 2 वेळा 21 लिहिलं 2 वेळा 25 लिहिलं म्हणजे वर्ग केला बरोबर. मग हे सगळं सोडवलं तुम्हाला 77.92 येईल. देअरफॉर द टेम्परेचर ऑफ द वॉटर आफ्टर 20 मिनिट किती असेल, 77.92 असेल. आता सरफेस एरियावरती पण एक्झाम्पल त्यांनी दिलेले आहेत, 1 2 3 एक्झाम्पल असतात, ते एकच आहे बघा. तर surface area, the knowledge of differential equation also used to solve the problem related to the surface area. We consider the following example. कुठले एक्झाम्पल दिलेत बघा. Water is being poured into the vessels of the form of inverted right circular cone, semi-vertical angle 45 degrees Celsius. असं उलटा कोण आहे, vertical, inverted, आईस्क्रीम सारखा. And such a way that the rate of change of volume of any momentum of proportional to the area of the curved surface which is wet to the momentum. ओके, ह्याच्यामध्ये आपण वॉटर भरायला लागली, ओतने हळूहळू वाचवलं, त्यामुळं त्याचा एरिया तो वला 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 होत येईल खाली ना, पाणी वतलं ओलं होणार आहे ते. वेट मोमेंटम इनिशियली द वेसल्स फुल ऑफ द हाईट 20 सेमी अँड आफ्टर 2 सेकंद द हाईट ऑफ द बिकम 10 सेमी. म्हणजे तर ते सुरुवातीला 2 सेंटीमीटर एवढं भाग भरला होता, परत 2 सेकंदाने कुठपर्यंत आला, 10 सेंटीमीटर पर्यंत वर झाला. So that after 3.5 seconds from the start height of the water will be the 16 सेंटीमीटर. त्याने काय म्हणले, दाखवा, काय शोधायचं करा की 3.5 सेकंदांनी त्याची हाईट 16 सेंटीमीटर एवढी वाढलेली असेल. त्या कोणामध्ये पाणी किती आलं असेल परत, 16 सेंटीमीटर पर्यंत, नाही 16 सेंटीमीटर पर्यंत 3.5 सेकंदामध्ये, बरोबर आहे का. एवढी माहिती आपल्याला दिली आहे त्यांनी. तर पहिल्यांदा हाईट ऑफ द वॉटर ॲट अ टाइम टी सेकंद एच, म्हणजे काय सांगितलंय, समजा टाइम टी असेल आणि त्याची हाईट किती असेल, एच असेल, असं गृहीत धरलं आपण. मग आता हाईट पण बदलणार आहे. वी आर गिवन दॅट द हाईट 2 सेंटीमीटर आफ्टर 2 सेकंद, देन हाईट इज 10 सेंटीमीटर. बघा एच किती दिलाय, 2 सेंटीमीटर. सुरुवातीला हाईट किती होती, 2 सेंटीमीटर, टाइम किती होता, 0 होता. मग इथे एच इज इक्वल टू, समजा परत मग थोड्या वेळाने आपण काय म्हणलं, एच ही 10 झालं आणि त्यावेळेस टाइम किती झाला, 2 सेकंद झाला. म्हणजे सुरुवातीला 2 सेंटीमीटर असताना टाइम 0 होता, परत 10 सेंटीमीटर झाला टाइम किती झाला, 2 झाला. लक्षात घ्या. परत त्याच्या पुढं लेट व्ही बी द व्हॅल्यूम, r with the radius of the water surface and l with the slant height of the t second. Area curved by surface of this momentum pi rl. बघा लक्षात घ्या. लेट व्ही बी द व्हॅल्यू, आता हे बरंच चाललंय ना, ह्याला काहीतरी व्हॅल्यू असेल. r with the radius of water surface, l with the length slant height म्हणजे ही तिरकी उंची, t सेकंद, एरिया कर्वड सरफेस ऑफ द मोमेंटम. मग तुम्हाला ह्याचा शंकू म्हणू, त्याला काय म्हणू आपण, ह्याचं ही जे आहे ह्याचा एरिया कसा असतो, पाय आर एल असतो. बट द सेमी व्हर्टिकल अँगल किती आहे, 40 दिला तुम्हाला. ह्याच्यावर तुम्हाला सेमी व्हर्टिकल अँगल का, टॅन थिटा इज इक्वल टू आर बाय एच. म्हणजे बघा हा थिटा आहे, टॅन 45 म्हणजे काय, कोणा समोरील बाजू म्हणजे कुठली, आर, आणि कोणा लगतची बाजू म्हणजे काय, एच. कळतंय. ही झाली अपोजिट साइड, ही झाली, आणि ॲडजस्टंट साइड काय झाली, ही झाली. आलं लक्षात. त्यामुळे तुम्हाला हे टॅन थिटा इज इक्वल टू असं रिलेशन मिळेल, टॅन थिटा इज इक्वल टू असं मिळेल. मग टॅन 45 किती येतं, 1.
आर बाय एच. इकडे गेलं की झालं एच इज इक्वल टू किती आलं आर. काय मिळालं एच इज इक्वल टू आर. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे कुठला पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम कुठं वापरला हवा इथं. ही काय झालं तुमची तिरकी उंची एल म्हणजेच काय कर्ण वर्ग बरोबर हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग टू साईडचा स्क्वेअर. हे असं आलं रिलेशन ह्याच्यावरून. मग इथं रिलेशन वापरलं त्यात व्हॅल्यू वापरा. आर म्हणजेच कोण आहे एच. आर म्हणजे काय मग इथं काय झाला 2h स्क्वेअर झाला. म्हणजे एल बरोबर काय झाला अंडर रूट 2h स्क्वेअर म्हणजेच एल इज इक्वल टू अंडर रूट 2h. ओके असे मग आपल्याला एलची व्हॅल्यू मिळाली. एरिया ऑफ द कर्व सरफेस काय आपला एरिया ऑफ द कर्व सरफेस पाय आर एल. पाय आर आणि एल. आर म्हणजे किती आहे एच. एल म्हणजे किती आहे अंडर रूट 2h. म्हणजे एच आणि एच किती झाला स्क्वेअर. मग तुम्हाला एवढे मिळाले. ही मिळाला एरिया ऑफ कर्व सरफेस. पण आता सिन्स द रेट ऑफ चेंज ऑफ व्हॅल्यूम प्रोपोर्शनल टू द दिस एरिया. आता त्याचा व्हॅल्यूम वाढणार आहे. व्हॅल्यूम कसा वाढणार आहे एरिया वाढला की व्हॅल्यूम पण वाढणार आहे. म्हणजे व्हॅल्यूम कशावर अवलंबून आहे एरियावरती. आणि एरिया किती आला आपला 2 इंटू पाय एच स्क्वेअर. असं तर सी कॉन्स्टंट घ्या काहीतरी घेतलं. मग या सी इज अ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. मग काय येईल बघा इथं तर सी इंटू रूट पाय इज इक्वल टू के. आपण ह्यासाठी एवढ्या कॉन्स्टंटसाठी काय घेतलं के घेतलं आपण. म्हणजे कसं येईल एवढे हे आलं का. मग के इज अ कॉन्स्टंट. आपल्याला व्ही व्हॅल्यूमचा फॉर्म्युला माहित आहे. काय व्हॅल्यूमचा फॉर्म्युला 1/3 पाय आर स्क्वेअर एच. पाय आर स्क्वेअर एच टाकायत व्हॅल्यू. आता एच ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे आर आहे बरोबर का. मग इथे आर ची व्हॅल्यू टाकल्यावर काय झालं आर. इथं आर म्हणजेच कोण आहे एच आहे. आर म्हणजे कोण आहे एच. मग या आरच्या ठिकाणी काय टाका एच टाका. मग एच स्क्वेअर इंटू एच किती झालं एच स्क्वेअर इंटू एच एच क्यूब. म्हणजे एच क्यूब आलं कारण आर इज इक्वल टू एच आहे. झालं इथपर्यंत. मग आपण हे काय काढलंय आता व्ही इज इक्वल टू काढलं आपण एवढं. काय काढलं हे व्ही इज इक्वल टू आपल्याला एवढं मिळालं. आता त्याचे डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल ना आपल्याला बरोबर. काय मिळाले आपल्याला व्ही इज इक्वल टू 1/3 पाय एच क्यूब. ह्याचं काय येईल डी व्ही बाय डी टी डेरिव्हेटिव्ह घ्या. ह्याचं काय येईल 1/3 कॉन्स्टंट पाय कॉन्स्टंट 3h इंटू डी एच बाय डी टी. केलं का 3 ला 3 कॅन्सल. तर एच स्क्वेअर होतं ना एच क्यूब होतं. एच क्यूब किती होतं एच क्यूब म्हणजे 3h स्क्वेअर आहे बरोबर का असं. मग इथं पाय एच स्क्वेअर इंटू डी एच बाय डी टी इंटू डी व्ही बाय डी टी असं येईल. तुम्ही डी व्ही बाय डी टी काढला. आता काय काढला डी व्ही बाय डी टी या ठिकाणी निघाला. डी व्ही बाय डी टी फ्रॉम 3 and 4. मग आपण काय करूयात 3 काय आपल्याकडं के एच स्क्वेअर. 4 काय आपल्याकडं हे दोन्ही कसं असेल इक्वल असणार. हे बी डी व्ही बाय डी टी इथे एवढा आलाय आणि डी व्ही बाय डी टी एवढा आला. हे दोन्ही इक्वल तर हे दोन्ही कसं असेल इक्वल. म्हणजे दोन्ही इक्वल घेतलं. सोडवत चला डी एच बाय डी टी मिळून जाईल तुम्हाला. सोडवलं काय मिळालं डी एच बाय डी टी सगळं कॅल्क्युलेशन केलं एच स्क्वेअरला एच स्क्वेअर घालवला हे असं मिळेल. ओके के बाय पाय म्हणजे काहीतरी कॉन्स्टंट येत असेल बरोबर काहीतरी कॉन्स्टंट. मग आपल्याकडे आता एच इज इक्वल टू इंटिग्रेशन घ्यायचं. काय घ्यायचं इंटिग्रेशन डी एच बाय डी टी इज इक्वल टू ए. म्हणजेच डी एच इज इक्वल टू ए इंटू डी टी. ह्याचं इंटिग्रेशन एच एचं ए ह्याचं टी प्लस सी. लक्षात असेल म्हणजे तुम्हाला सी म्हणा किंवा बी म्हणलं इथे काय म्हणले एच इज इक्वल टू 8 इंटू प्लस बी म्हणले. आता याचा व्हॅल्यू आपल्याला दिली की एचची व्हॅल्यू किती दिली सुरुवातीला 2 आहे. तर इथं 2 टाका. टाइम किती आहे 0 आहे. तुम्हाला बी किती मिळाला 2. ती व्हॅल्यू इथं बोललं की टाकायची वर असं मिळालं. एच इज इक्वल टू किती मिळालं 80 प्लस 2. मग आता व्हॅल्यू टाका. एच किती झाला 10 झाला. टाइम त्यावेळेस 2 होता 2 म्हणजे याची व्हॅल्यू किती मिळाली 4. परत ती टाका 4 व्हॅल्यू वर याच्या ठिकाणी. परत याची व्हॅल्यू किती टाकायची 4. परत तिथे 4 टाकायची. टाकली का मग एच इंटू 4 टी प्लस बी. सॉरी हे 2 आहेच ऑलरेडी.
ए बरोबर 4 मिळालं का? आता एच इज इक्वल टू काय आलं? होय, इथे एच व्हॅल्यू 4 आली, ही ह्याच्यात टाकायची. टाकली का? एच इज इक्वल टू 4t+2. आता आपल्याला काय विचारले? टाका की व्हॅल्यू आता 3.5 सेकंदांनी ना, तर ती व्हॅल्यू टाका. 3.5 न काय होईल? 3.5 टाकली 16 सेंटीमीटर वाढ. हे प्रूफच करून दाखवायचं आलं तेवढं. तर अशा पद्धतीने आपला हा चॅप्टर या ठिकाणी समाप्त. 6.6 व्यवस्थितपणे सोडवा. त्यानंतर वाटतं मॅडम चालू केलंय, बघा मॅडम घेतात का, असेल तर आपण पूर्ण करू. आता थोडंसं उद्यापासून फिजिक्स कर आपण बोलूया. आता हे बऱ्यापैकी सगळं कवर झालेलं आहे, थोडंसं फिजिक्स कवर करूया. तर हे 219. तर या ठिकाणी आपण थांबू. उद्या फिजिक्स घेऊ सकाळ सकाळ. धन्यवाद.